नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं वावर सवण करायचं काम चालू आहे पेरणीसाठी. फणाच्या मागं पोलची दांडी लावली आहे जेणेकरून जास्तीत जास्त माती ओढली जाईल आणि वावर हे माती ओढल्यामुळे जिथं वावर खालीवर आहे हे वावर लेवलमध्ये येऊन जाईल. बघा हा Evo 575 माझ्याकडे. कोणाकडे पण जर Evo 575 असेल तर मग कसं आहे ट्रॅक्टरचं परफॉर्मन्स आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. या ट्रॅक्टरविषयी थोडी माहिती सांगतो मी. महिंद्राचा ट्रॅक्टर हा ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. Evo 575 4 सिलेंडरमध्ये येतो. तर मग हा ट्रॅक्टर जो आहे 45 हॉर्स पॉवरच्या मानाने ताकद कमी लावतो. मी अनुभवलं आहे 45 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर हा पूर्ण. तर मी याची ताकद लावण्याची क्षमता आहे कमी वाटते मला, किंवा मग 45 HP एवढी ताकद हा लावत नाही. ट्रॅक्टर हा लोडवर येऊन जातो, RPM जास्तीत जास्त ड्रॉप करतो. हा ट्रॅक्टर PTOवरती पण चालवलं मी. PTOला पण तसंच होतं, ट्रॅक्टर RPM ड्रॉप करतो. कोणाकडे पण 575 Evo असेल तर सांगा कशा प्रकारे चालतो. नेमकी ह्या ट्रॅक्टरचा नोझलचा प्रॉब्लेम आहे किंवा मग काय ते तरी समजत. घेतल्यापासूनच असं आहे. याच्या अगोदर एक सरपंच होता माझ्याकडे, सरपंच 575. त्याचा परफॉर्मन्स या ट्रॅक्टरपेक्षा भारी येतो. PTOला पण तो ट्रॅक्टर भारी चालतो. RPM ड्रॉप जास्त करत नाही, किंवा मग RPM ड्रॉप झालं बी तर आहे त्या स्थितीत परत येतो लवकर. समजा ट्रॅक्टर 1500 RPMवर चालू आहे, ट्रॅक्टर लोडवर आला 1100 RPMवरती आला, परत 1500 RPMवर काही सेकंदात जातो. तसं आहे ट्रॅक्टरला जर RPM ड्रॉप झाला 11वरती आला 15वर चालू असल्यावर, तर मग परत 15वरती जायला जास्त टाईम लागतो. 4 सिलेंडर ट्रॅक्टर हा 2979 cc इंजन आहे त्याला. 179 न्यूटन मीटर टॉर्क येतो. 575 45 हॉर्स पॉवरच्या मानाने याची जी ताकद लावण्याची क्षमता आहे किंवा मग जो टॉर्क येतो, ट्रॅक्टर RPM जास्त ड्रॉप करतो किंवा मग ट्रॅक्टर दबून चालतो. काय होतं, ट्रॅक्टर जास्त RPM ड्रॉप केलं किंवा मग ट्रॅक्टर लोडवरती चाललं तर डिझेल पण जास्त लागतं. परफॉर्मन्स तर भेटतच नाही, त्यातली त्यात डिझेल पण जास्त लागतं. या ट्रॅक्टरला फर्स्ट गिअरला जास्त गती कमी दिली आहे आणि रोटरला पण मीडियम गिअर दिल्यामुळे रोटरला पण आता बाकीचे ट्रॅक्टर जेवढे गती येते लव फर्स्टमध्ये लव पहिल्यामध्ये तेवढी याला लव सेकंड टाकून पण येत नाही. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज भेटत नाही, काम पण जास्त जलद गतीने करत नाही. आणि लव थर जर लावला तर मग गती जास्त होऊन जाते, ट्रॅक्टर लगेच RPM ड्रॉप करतो. याचा तेवढा खूप मोठा तोटा आहे. कंपनीने मिडियम गिअर दिला, पण त्याचा यूज फक्त हलक्या कामांसाठीच आहे, जड कामांसाठी अजिबात चालत नाही. त्यापेक्षा मिडियम गिअरपेक्षा हायलो असतं ते भारी झालं असतं. हे बघा, नंतर लावले पण नाही तरी ट्रॅक्टर किती लोडवर चालतं बघा. बघा मित्रांनो, ट्रॅक्टर लावला किती होईल बघा, किती RPM ड्रॉप करतो. एवढा मोठा प्रॉब्लेम आहे या ट्रॅक्टरचा, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. 45 हॉर्स पॉवरच्या मानाने ट्रॅक्टर अजिबात ताकद लावत नाही. कारण हे बघा, वावर तर काय एवढं वरलं पण नाही पाहिजे तसं, आणि पण किती कमी लागते बघा, तरी पण एवढं लोडवर येऊन जातं ट्रॅक्टर. कोणाकडे पण 575 असेल तर सांगा कशा प्रकारे चालतो तुमच्याकडे जो ट्रॅक्टर आहे तो. काम आहे या ट्रॅक्टरचा, काही प्रॉब्लेम होते तरी समजेल. बघा मित्रांनो, खूपच दबून चालतो ट्रॅक्टर.
जरी पट्टी खाली सोडली तर मग ट्रॅक्टर लगेच लोडवर येऊन जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकले रोटावेटर विषयी, हार्वेस्टर विषयी किंवा मग ट्रॅक्टर विषयी, ट्रॅक्टर परफॉर्मन्स विषयी. चॅनलला अवश्य भेट द्या, व्हिडिओ बघा.